काल आपण डिफरन्शिएशनवरती पूर्णपणे बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे की जे काल फॉर्म्युले आपल्याला दिलेले ते फॉर्म्युले व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तरी सांगायचं आहे तुम्ही, ठीक आहे. तुम्हाला काय अडचण आली मधून तर तुम्ही चॅटिंगच्याद्वारे सांगू शकता, ठीक आहे. तर आपल्याला आता डिफरन्शिएशन टॉपिकमध्ये आपल्याला मुळात डेफिनेशन काय आहे ते डेफिनेशन बघायचे आहे. आता जी काल आपण डेफिनेशन बघितलेली ती बेसिक डेफिनेशन बघितलेली, पण नेमकी डेफिनेशन काय आहे नंतर आपल्याला डेरिव्हेटिव्हचे रूल्स बघायचे आहेत की आपण जे रूल बघतो त्या रूलपैकी आपल्याला हे रूल्स थोडे जरा कसे आहेत वेगळे आहेत, ते रूल आपल्याला पूर्णपणे काय करायचे आहेत बघायचे आहेत, ठीक आहे. तर बेसिक डेफिनेशन काय सांगते तर आपण काय केलेलं काल द डेरिव्हेटिव्ह, थोडं अक्षर हे असेल जरा समजून घ्या. द डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण काय केलं एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सनं घेतलं, ठीक आहे. म्हणजे आता एफ ऑफ एक्स म्हणजेच काय फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आपण फंक्शनचे वेगवेगळे टाईप बघितले, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, परत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, हे सगळे फंक्शन आपण काय केले काल बघितले. आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते पण आपण केलेले आहेत, पूर्णपणे पाहिलेले आहेत. आता आपल्याला आज काय करायचं आहे तर नेमकी डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय आहे. आता हा जो टॉपिक होता तो इयत्ता 11वीला होता, पण काही केल्यानं आपलं तो टॉपिक झाला नाही कोणत्या तरी कारणामुळे, ठीक आहे. मग त्याच्यामधलं जे बेसिक असेल किंवा लिमिट शिकल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह येत नाही असं बोललं जातं, पण तसं काय नाही. आपल्याला जर फंक्शनची ओळख चांगल्या पद्धतीनं आली आणि आपण जर फंक्शन चांगल्या पद्धतीनं बघितले तर ओळखता आली, महत्त्वाचं जर ओळखता आली तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेणं काही अवघड नाही, ठीक आहे. अत्यंत सोपा साधा, अजिबात काही भ्यायचं नाही. डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून किंवा इंटिग्रेशन आहे म्हणून कुणीसुद्धा अजिबात म्हणजे त्याच्याबद्दली जी भीती आहे ती भीती आपल्याला काय करायची आहे पूर्णपणे घालवायची आहे. आणि आपल्याला फक्त फॉर्म्युले आणि ट्रिग्नॉमेट्रिक मी गेल्या वर्षी शिकवलेलं आहे ते जर आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात आलं तर आपल्याला हे काही अवघड नाही. पण तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये जे फॉर्म्युले दिलेले ते व्यवस्थितपणे पाठ केले असतील असं मी गृहीत धरतो आणि डेरिव्हेटिव्ह टॉपिकला पूर्णपणे चालू करतो. तर काय लिहिलं विथ रिस्पेक्ट टू एक्स इज गिवन बाय, एक मिनटं, गिवन बाय, बघा फर्स्ट प्रिन्सिपल काय सांगते एफ डॅश ए. आता फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय आहे ए आहे, तर एफ डॅश ए म्हणजेच काय एफ ऑफ एचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर का. एफ ऑफ एचं काय घेतलं डेरिव्हेटिव्ह घेतले म्हणजेच काय. आवाज येत नाही, हॅलो एक मिनटं, एकच मिनटं. हां आता येतोय का आवाज, हॅलो हॅलो एक मिनटं, येतोय ना, हां ठीक आहे ओके. तर गिवन बाय, आता एफ ऑफ ए काय आहे, एफ डॅश ए काय आहे, एफ ऑफ एचं डेरिव्हेटिव्ह ए म्हणजेच काय कॉन्स्टंट आहे तर पूर्णपणे, ठीक आहे. मग फर्स्ट प्रिन्सिपल काय सांगतं बघा एफ डॅश ए इज इक्वल टू लिमिट ॲज इट इज, बघा एच टेन्स टू 0. स्क्रीन दिसत नाही आहे, एकच मिनटं थांबा. दिसत नाही ना तुम्हाला, नेट नाही ना, नेट गेलं असं ते मला माहितीच होतं प्रॉब्लेम येणार नाही.
नेटची पिन हल्ली का बघू. ते प्रॉब्लेम असा आहे, लाईट गेली का नाही. लाईट गेली गेली ना. लाईट गेली की नेट वायफाय चालू आहे. हां लाईट गेली. लाईट गेले नेटवर गेले. दोन्ही साऊंड बंद कर की. आता बंद झाले दोन्ही साऊंड. हां चल हे स्क्रीन शेअर कर. झालं का वायफायवरचं कनेक्ट केलं का. चल की ह्याचा साऊंडचा उपयोग का होतो. फड्डेसला बंद सुरू करता येतं. आलं का लक्षात. येस ह्याचा साऊंड सुरू कर. आडवा जरी केला ह्याचा आडवा सुरू कर. आडवं कर की लॉक स्क्रीन ऑफ कर. लॉक ओरिएंटेशन वरती असतं सगळ्यात रे. हां अंगास आवाज येते का बाबा. हॅलो हे सुरू कर. आवाजात सुरू कर. डायरेक्ट बोल नको. हॅलो. हॅलो पिन त्याला जोडा. बोला हॅलो हॅलो हॅलो. त्याच्यात आवाज येतो. इथला आवाज चालू. इथलं चालू करतो की आता. इथनं बोला. हॅलो हॅलो. येतं का आवाज. आवाज येतोय का. स्क्रीन दिसत नाही म्हणते. हॅलो बघा आता. आवाज येतोय. येस करा. स्क्रीन दिसते. तुम्हाला दिसतं. ठीक आहे. तर लिमिट ॲज इट इज एक्स टेन्स टू सॉरी एच टेन्स टू 0 ब्रॅकेटमध्ये बघा. एक मिनटं. ब्रॅकेटमध्ये बघा. एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. एफ डॅश ए इज इक्वल टू एफ डॅश ए म्हणजेच काय. आपण डेरिव्हेटिव्ह घेतले कशाचं. एफ ऑफ एचं. ठीक आहे. आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशामुळं निघणार तर लिमिटमुळं निघणार. आता लिमिट तुम्हाला झालं नाही तरी पण लक्षात ठेवा. लिमिट म्हणजेच काय. एक पद्धतीचं काय आहे. फंक्शनचं आपण लिमिट घेतो. आता इथं एच टेन्स टू काय घेतला आहे 0 घेतला आहे. मग 0 व्हॅल्यू ठेवल्यानंतर इथं काय येईल एफ ऑफ ए. बरोबर का. इथं आता एफ ऑफ ए. ठीक आहे. आणि इथं एच टेन्स टू 0 गेला की याची व्हॅल्यू काय येते पूर्णपणे 0 येते. तर लिमिट वापरून आपल्याला डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने घेता येतं. ठीक आहे. तर हे काही जास्त लक्षात ठेवू नका. फक्त मी जे गोष्टी सांगतोय त्या लक्षात ठेवा पूर्णपणे. ठीक आहे. द डेरिव्हेटिव्ज कॅन बी ऑल्सो डिफाईन ॲज एफ ऑफ एक्स इफ डेल्टा एक्स. बरोबर का. आता हा डेल्टा म्हणजेच काय तर चिन्ह आहे बघा. कॅपिटल डेल्टा वेगळा असतो आणि हा स्मॉल डेल्टा आहे. आता डेल्टा म्हणजेच काय तर स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. ठीक आहे. त्या म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह घेतो डी बाय डी एक्सनं. फॉर एक्झाम्पल आपण डेरिव्हेटिव्ह कशानं घेतो डी बाय डी एक्सनं घेतो. ठीक आहे. आता इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हे डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. आता इथं फंक्शन कोणतं वापरलं आहे आपण डेल वापरला आहे. इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. ठीक आहे. इन एक्स अँड करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय. आता वायसाठी काय घेणार तुम्ही. हा एक्ससाठी घेतला. वायसाठी काय घेणार आपण डेल्टा वाय. आलं का लक्षात. डेल्टा वाय. तर हे कशासाठी इन्क्रीमेंट घेतले तर ज्या वेळेला आपण लिमिट वापरतो. बरोबर का. त्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल आपण काय केलं लिमिट ॲज इट इज डेल्टा एक्स टेन्स टू जर 0 घेतला. बरोबर का. आणि हे लिमिट आपण कशाला वापरलं डेल्टा वाय अपॉन
डेल्टा एक्ससाठी इज इक्वल टू, तर व्हॅल्यू काय येते, हे डी आहे बरं का, dy बाय dx, हे काय आहे, डी आहे बरोबर का. आता इथं वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलंय, पण इथं कोणताही इन्क्रीमेंट वापरलाय आपण, डेल्टा इन्क्रीमेंट वापरलाय बरोबर का. आणि डेल्टा एक्स टेन्स टू जर तुम्ही 0 घेतला, ह्याचं लिमिट म्हणजेच काय, तर डेरिव्हेटिव्ह कशाचं, वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर का. म्हणजे dy बाय dx इज नथिंग बट लिमिट ॲज इट इज डेल्टा एक्स टेन्स टू 0 इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, एवढंच लक्षात ठेवा फक्त बरोबर काय. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला जो आता मी थेरम घेणार आहे तो थेरम पूर्णपणे काय येईल, लक्षात येईल. ठीक आहे. आता हे पूर्णपणे अक्षर जरा वेगळं दिसतंय, पण मी तुम्हाला काय करतो की PPT देत असताना मी स्वतः लिहितो PPT आणि तुम्हाला देतो. फक्त आता तुम्ही लक्षात येण्यासाठी एवढं फक्त काय करा, लक्षात घ्या. ठीक आहे. आपण काय करूया, आता पुढचं पेज घेऊया. ठीक आहे. परत एकदा फॉर्म्युला लिहितो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की लिमिट ॲज इट इज बघा डेल्टा एक्स टेन्स टू 0 बरोबर का. हे लिमिट आपण कशाला वापरणार आहे, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्ससाठी, म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू, ह्याचं मिनिंग काय असतं लिमिट वापरल्यानंतर, dy बाय dx, किंवा dy बाय dx काय लिहू शकता, लिमिट ॲज इट इज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स बरोबर का. ठीक आहे. तर हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा की आपण डेरिव्हेटिव्ह कशाचं घेतोय, वायचं घेतोय विथ रिस्पेक्ट टू काय, एक्स, म्हणजेच वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजेच काय की फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय, येते का लक्षात. वाय मीन्स काय, तर डेरिव्हेटिव्हला आपण काय करतो, वाय मानतो, एवढाच फरक आहे. ठीक आहे. म्हणजेच dy बाय dx नथिंग बट लिमिट ॲज इट इज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा फॉर्म्युला. ठीक आहे. नेक्स्ट रूल्स. रूल्स म्हणजे नियम, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. एक मिनिट. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. आता डेरिव्हेटिव्हचे रूल किती, तर डेरिव्हेटिव्हचे रूल 3 माहीत आहे तुम्हाला. डेरिव्हेटिव्हचे रूल किती, डेरिव्हेटिव्हचे रूल पूर्णपणे 3. तर पहिला नियम काय, बेरजेचा आणि वजाबाकीचा, हा नियम एकत्रितच आपण केलेला आहे. दुसरा नियम कशाचा आहे, गुणाकाराचा. हां. आणि तिसरा नियम कशाचा आहे, भागाकाराचा बरोबर का. मग डेरिव्हेटिव्ह हे नियम का लागू पडतात, तर एक किंवा एकपेक्षा जास्त फंक्शन जर तुम्हाला दिले तर तुमचं कन्फ्युजन होऊ नये, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थितपणे घेता यावं यासाठी हे नियम काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. तर पहिला नियम कसा आहे बघा. पहिला नियम शिकण्या अगोदर आपण जे 2 फंक्शन घेणार आहेत वेगवेगळी बरं का, 2 फंक्शन. पहिलं फंक्शन घेऊया u अँड दुसरं फंक्शन घेऊया v. इफ u अँड v बरोबर का, इफ u अँड v आर differentiable functions of x. if u and v, आता u हे फंक्शन वेगळं असणार आहे, v हे फंक्शन वेगळं असणार आहे. बघा आता फंक्शनचे कोणते कोणते टाईप आहेत तुम्हाला सांगायची काही गरज नाही. त्यापैकी एक असणार आहे, एक तर लॉगॅरिथमिक असणार आहे, एक तर एक्सपोनेन्शियल असणार आहे, एक तर ट्रिग्नॉमेट्रिक असणार आहे किंवा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक असणार आहे. बघा समजा u इज इक्वल टू फंक्शन जर तुम्ही घेतलं साइन एक्स बरोबर का, आणि v जर फंक्शन घेतलं लॉग एक्स बरोबर का, मग मला सांगा हे 2 फंक्शन वेगवेगळे आहेत का नाही. बघा साइन एक्स वेगळं फंक्शन आहे. साइन एक्स कोणतं फंक्शन आहे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, आणि व्ही कोणतं फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. जर 2 फंक्शन जर एका एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला दिले तर तुमचं कन्फ्युजन होणे की काय नियम काय सांगतो, तर आपल्याला पूर्णपणे यूचं डेरिव्हेटिव्ह वेगळं घ्यायचं आहे आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला वेगळं घ्यायचं आहे. जर आपल्याला जर अशा पद्धतीचं फंक्शन दिलं तर डेरिव्हेटिव्हचा नियम काय सांगतो, पहिला नियम आहे ॲडिशनचा. समजा y इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्ह घेत असताना y मानते बरोबर का, हे लक्षात ठेवा पूर्णपणे शेवटपर्यंत. u प्लस ऑर मायनस v. बघा 2 फंक्शनमध्ये काय आहे, बेरीज आहे किंवा वजाबाकी आहे. त्यावेळेला तुम्ही त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, बघा y इज इक्वल टू u
प्लस ऑर मायनस व्ही. एकदा तर प्लस असेल किंवा नाही तर मायनस असेल, बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल. ठीक आहे. तर देन नियम काय सांगतो बघा, की हे फंक्शन दिलं, हे जी लेफ्ट हँड साईड कोणती आहे, वाय आहे, आणि राईट हँड साईड काय आहे, यू प्लस ऑर मायनस व्ही. तर आपण काय करतो, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजेच काय करतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वी हॅव. तर डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपण LHSला आणि RHSला कशानं मल्टिप्लाय करतो, डी बाय डी एक्सनं मल्टिप्लाय करतो. डी बाय डी एक्स बघा, डी बाय डी एक्स इंटू वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स यू प्लस ऑर मायनस व्ही. बरोबर का. मग हे डी बाय डी एक्स एकदा यूला मल्टिप्लाय होईल आणि हे डी बाय डी एक्स एकदा व्हीला मल्टिप्लाय होईल. आता मल्टिप्लाय झाल्यानंतर काय होतंय बघा, पुढचं पेज घेतो मी, एक मिनटं बघा, मी परत एकदा मांडतो, तुमच्या लक्षात येते का बघा. डी बाय डी एक्स इंटू वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स इंटू यू प्लस ऑर मायनस व्ही. ठीक आहे. तर काय होणार, हे डी बाय डी एक्स याला मल्टिप्लाय होणार, हे डी बाय डी एक्स एकदा व्हीला मल्टिप्लाय होणार. बघा, मग मला सांगा वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येतं, सांगा बरं तुम्ही जरा. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येतं, चॅटिंगद्वारे सांगितलं तरी चालतंय. हॅलो, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येतंय, हां, डी वाय बाय डी एक्स. बरोबर आहे. काय येतंय, डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय, डी वाय बाय डी एक्स. आता हा डी बाय डी एक्स एकदा व्हीला मल्टिप्लाय होणार आणि डी बाय डी एक्स एकदा पहिल्यांदा यूला मल्टिप्लाय होणार, नंतर व्हीला मल्टिप्लाय होणार. हे प्लस और चिन्ह मायनस चिन्ह आहे असंच. काय येईल, डी बाय डी एक्स इंटू यू, बघा एकदा यूला मल्टिप्लाय झाला, प्लस ऑर मायनस डी बाय डी एक्स इंटू व्ही. बघा, डी बाय डी एक्स एकदा यूला मल्टिप्लाय झाला, डी बाय डी एक्स एकदा व्हीला मल्टिप्लाय झाला. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, डी यू बाय डी एक्स, प्लस व्हीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, डी व्ही बाय डी एक्स. हा नियम कशाचा आहे, बेरजेचा आणि वजाबाकीचा. हा नियम कधी वापरणार, ज्या वेळेला बघा, ज्या वेळेला दोन फंक्शनमध्ये बेरीज आणि वजाबाकी असेल त्यावेळेला काय होतं की डेरिव्हेटिव्ह काय होतं, दोन फंक्शनला मल्टिप्लाय होतं. एवढंच लक्षात ठेवा. बघा, ज्या वेळेला दोन फंक्शनचं, दोन वेगवेगळ्या फंक्शनची बेरीज आणि वजाबाकी होते त्यावेळेला डेरिव्हेटिव्ह काय होतं, दोन्ही फंक्शनला काय होतं, मल्टिप्लाय होतं. एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय. ठीक आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं बेरजेच्या नियमापर्यंत, होय, बेरजेच्या नियमापर्यंत लक्षात आलं का. ओके ओके. काय शंका असेल तर विचारा. चॅटिंगद्वारे विचारता येत नसेल तर पूर्णपणे तुम्ही स्पीकर ऑन करून विचारलं तरी चालतंय. काय कोणतीही शंका असेल तर ऑन दी स्पॉट विचारा. ठीक आहे. आपण ऑनलाईन घेतोय लेक्चर, आपल्याला पूर्णपणे काय करावं लागतं, पूर्णपणे आता मुलं मला काही दिसत नाहीत, पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जर काय अडचण आली तर तुम्ही ऑन दी स्पॉट विचारा. कारण हे पॉईंट सगळे लक्षात आल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि पुढं काही समजत पण नाही. आलं लक्षात. आता दुसरा नियम आहे. आता बेरीज आणि वजाबाकी झाले. अल्जेब्रिकमध्ये काय होतं, बेरीज होते, वजाबाकी होते, गुणाकार होतं, भागाकार होतं. एवढंच बघायचं आपल्याला. नियम किती, 4. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आता दुसरा जो नियम आहे तो दुसरा नियम कशाचा आहे, गुणाकाराचा आहे. त्याला आपण म्हणतो प्रॉडक्ट रूल. अत्यंत साधा सोपा लक्षात राहील असा प्रॉडक्ट रूल आहे. प्रॉडक्ट रूल कधी वापरणार आपण सांगा बरं मला, ज्या वेळेला y इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्ह घेताना y इज इक्वल टू मानतो, ज्या वेळेला दोन फंक्शनमध्ये काय असेल, गुणाकार असेल. बघा, ज्या वेळेला दोन फंक्शनमध्ये जर गुणाकार असेल त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, प्रॉडक्ट रूल वापरावं लागतं. आता यू हे फंक्शन जर तुम्ही साइन एक्स घेतलं आणि
व्ही जर फंक्शन हे लॉग एक्स जर घेतलं, बरोबर का, हे दोन वेगवेगळे फंक्शन आहे. ज्या पद्धतीनं आपण बेरीज आणि वजाबाकी बघितली, इथं आता प्लस और मायनस चिन्ह देतं, बेरीज आणि वजाबाकी बघितली, त्या पद्धतीनं आपल्याला गुणाकार बघायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपा असा गुणाकार आहे, लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोपा आहे. मग आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह घेतो, बरोबर का. आता अशा पद्धतीचं जर फंक्शन दिलं y इज इक्वल टू यू इंटू व्ही, दोन फंक्शनमध्ये गुणाकार दिला आणि तुम्हाला सांगितलं की त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, काय अवघड नाही. काय करणार तुम्ही, डी बाय डी एक्सला एकदा LHSला मल्टिप्लाय करणार आणि एकदा RHSला मल्टिप्लाय करणार, ठीक आहे. तर काय करणार तुम्ही, दुसरी स्टेप सांगा मला, की त्या फंक्शनचं LHS साईडचं आणि RHS साईडचं डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. बघा हे जर समजलं तर एवढं सोपं आहे, सांगतो. डी बाय डी एक्स इंटू वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स, LHSला पण मल्टिप्लाय केलं आणि RHSला पण मल्टिप्लाय केलं, यू इंटू व्ही. पहिली स्टेप समजली, ओके, पहिली स्टेप समजली. आता वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय, डी वाय बाय डी एक्स. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, जगामध्ये वायचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, डी वाय बाय डी एक्स येतं, ठीक आहे. मग यू इंटू व्ही, बघा दोन फंक्शन आहे, दोन फंक्शनमध्ये गुणाकार आहे, तर हा प्रॉडक्ट रूल थोडा वेगळा आहे. आता यू हे पहिलं फंक्शन आहे आणि व्ही हे दुसरं फंक्शन आहे, असं लक्षात ठेवा. बघा यू हे पहिलं फंक्शन आहे आणि व्ही हे तुमचं काय आहे, दुसरं फंक्शन आहे, ठीक आहे. मग प्रॉडक्ट रूल काय सांगतो, पहिलं फंक्शन हाय असं ठेवायचं, हां, पहिलं फंक्शन काय करायचं, हाय असं ठेवायचं आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं, दुसऱ्या फंक्शनचं घ्यायचं. दुसरं फंक्शन काय, व्ही आहे, व्ही चिन्ह कोणतं देणार, प्लस, लक्षात ठेवा. नंतर व्ही हाय असाच ठेवायचा, बघा व्ही हाय असाच ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं, डी बाय डी एक्स यूचं घ्यायचं. बघा किती साधा आणि सोपा नियम आहे. बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ यू, ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊया, व्हीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, सांगा की, येतं सांगा, सांगा. व्हीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येईल, बोला. स्पीकर ऑन करून बोललं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही मला. एक मिनटं, डी व्ही बाय डी एक्स आणि यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, याचं डी यू बाय डी एक्स, बरोबर का. जसं आपण वायचं घेतो त्या पद्धतीनंच घ्यायचं आहे. मी नेक्स्ट पुढचं पेज घेतो, बघा तुमच्या लक्षात येते का, बघा रूल आता तोंडपाठच करायचा, बरं का. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय, डी वाय बाय डी एक्स. हां, यू हाय असाच, म्हणजे पहिलं फंक्शन हाय असंच, डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय, डी व्ही बाय डी एक्स प्लस दुसरं फंक्शन हाय असंच आणि पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, पहिलं फंक्शन काय, डी यू बाय डी एक्स. ह्यालाच काय म्हटलं जातं, प्रॉडक्ट रूल म्हटलं जातं. आता वाचताना कसं वाचणार तुम्ही, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ फर्स्ट फंक्शन. बघा काय म्हणणार तुम्ही, यू इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ यू, बरोबर आहे का. यू इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ यू, ठीक आहे. म्हणजेच फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ फर्स्ट. बघा असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. परत एकदा एक्सप्लेन करतो, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ फर्स्ट. लक्षात राहील का, हॅलो, लक्षात राहील. हां, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ फर्स्ट. फर्स्ट फंक्शन कोणतं, यू, दुसरं फंक्शन कोणतं, व्ही, बरोबर का. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ फर्स्ट. बघा मॅथमॅटिक्सचा काय फायदा होतो पुढे तुम्हाला, म्हणजे माझं काय म्हणणं नाही तुम्ही कोणताही ग्रुप ठेवला तरी चांगला स्कोप आहे, पण मॅथमॅटिक्सचा फायदा काय होतो तुम्हाला, कुठेही अडचण येत नाही, कुठेही. हे जर तुमच्या डोक्यात व्यवस्थितपणे बसलं तर तुम्हाला कोणतेही डेरिव्हेटिव्ह द्या, कोणतेही इंटिग्रेशन द्या, तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्हाला अगदी इझिली सांगतो,
फिजिक्सचे प्रॉब्लेम अगदी इझिली सोडवता येईल. ठीक आहे. मग जास्तीत जास्त करून डबल ग्रुप किंवा सिंगल ग्रुप ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. दोन्ही पण ग्रुप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर माझं टेलिग्राम चॅनल आहे बघा, मी लिंक टाकली आहे तुमच्या गायकवाड सरांच्या ह्याच्यावरती टेलिग्राम चॅनलवरती. बरेच विद्यार्थी अजून जॉईन झाले नाहीत, 39च विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, बाकीचे विद्यार्थी अजून जॉईन झाले नाहीत. तर तुम्ही काय करा, जॉईन व्हा किंवा सांगा तिथं टेलिग्राम चॅनलवरती की मला लिंक द्या म्हणून. लिंक मी दिलेलीच आहे बघा, पृथ्वी दिसते तुम्हाला, त्या पृथ्वीचं चिन्ह आहे बघा, त्याच्यामध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकावरती जाऊन काय करा, जॉईन व्हा. तुम्हाला काय करेन मी, एक्स्ट्रा माहिती काय असेल तर एक्स्ट्रा माहिती तुम्हाला काय करता येईल, पाठवता येईल. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ फर्स्ट, हा गुणाकाराचा नियम, ह्यालाच काय म्हटलं जातं, प्रॉडक्ट रूल म्हटलं जातं. ठीक आहे. आता तिसरा जो नियम आहे, तर तिसरा नियम कशाचा आहे, भागाकाराचा आहे. त्याला म्हटलं जातं क्वेश्चन रूल. बघा, y इज इक्वल टू यू डिवायडेड बाय व्ही, बरोबर का, y इज इक्वल टू यू डिवायडेड बाय व्ही, वेअर व्ही नॉट इक्वल टू 0. व्ही जर 0 झाला तर उत्तर इन्फिनिटी येतं, एवढं डोक्यातच ठेवायचं. ठीक आहे. मग यू भागिले व्ही केला आहे, बरोबर का, ह्याला काय म्हटलं जातं, क्वेश्चन रूल म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं, क्वेश्चन रूल. हे लक्षात ठेवा, ह्याला काय म्हटलं जातं पूर्णपणे, क्वेश्चन रूल. ठीक आहे. आधीच्याला काय म्हटलं जातं, प्रॉडक्ट रूल, म्हणजे ज्याच्यामध्ये गुणाकार होतो. आता दोन फंक्शनमध्ये जर दोन वेगवेगळे फंक्शन आहेत, त्याच्यामध्ये जर गुणाकार असेल, समजा साइन एक्स अपॉन लॉग एक्स, साइन एक्सचं पहिलं फंक्शन आहे आणि लॉग एक्सचं दुसरं फंक्शन आहे. पहिल्या फंक्शन डिवायडेड बाय दुसरं फंक्शन आहे. त्यावेळेला तुम्ही डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, तर तीच पद्धत आहे. पहिली स्टेप काय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वी हॅव. ओके. काय करतो आपण, डी बाय डी एक्स एकदा एल एच एस साईडला मल्टिप्लाय करतो, परत डी बाय डी एक्स इंटू आर एच एस साईडला मल्टिप्लाय करतो यू इंटू व्हीला. ठीक आहे. मग मला सांगा, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय, डी वाय बाय डी एक्स, हे सगळ्यांना माहीत आहे. तर आता क्वेश्चन रूल थोडा वेगळा आहे बरं का, हे पाठच करायचं तुम्ही. ठीक आहे. काय पर्याय नाही, ह्याला पाठ करायचं व्यवस्थितपणे, लक्षात राहा. ठीक आहे. सोपं आहे. त्यात काय करणार तुम्ही, आता मला सांगा, हे न्यूमरेटरला यू आहे आणि डिनॉमिनेटरला काय व्ही आहे, बरोबर का. लक्षात ठेवताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर शब्द वापरायचा, बरोबर का. डिनॉमिनेटर इंटू, डिनॉमिनेटर हाय असा ठेवायचा, इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ न्यूमरेटर, न्यूमरेटर म्हणजेच काय, यू, बरोबर का. मायनस चिन्ह आहे, मायनस चिन्ह लक्षात घ्या. न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. लक्षात राहील बघा, सोपं आहे. ह्यालाच काय म्हटलं जातं, क्वेश्चन रूल म्हटलं जातं, दुसऱ्या तिसऱ्याला कोणाला नाही. ह्यालाच काय म्हटलं जातं, क्वेश्चन रूल म्हटलं जातं, बरोबर का. कशाचं क्वेश्चन रूल म्हटलं जातं, तर ज्या वेळेला दोन फंक्शनमध्ये काय असेल, गुणाकार असेल. ठीक आहे. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. बघा किती सोपं आहे. ठीक आहे. तर आपण आता हे कसं लिहिणार, आता डेरिव्हेटिव्ह घेऊन लिहूया, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही हाय असाच. मग यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय, डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ व्ही काय येईल, डी व्ही बाय डी एक्स डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. बघा परत एकदा लिहितो मी, पुढचं पेज घेतो, एक मिनटं. बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ, सॉरी, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा क्वेश्चन रूल आहे. ठीक आहे. समजतंय का बघा. सांगा बरं मला, हा रूल कसा वाचणार तुम्ही. स्पीकर ऑन करून बोललं तरी चालतंय. ठीक आहे. कसा वाचणार नियम हा, हॅलो,
बोला बोला कोणीतरी. हॅलो. हा तुम्हाला माहीत आहे, हा डिनॉमिनेटर आहे आणि हा यू काय आहे, न्यूमरेटर आहे. मग वाचा. मी आत्ता ज्या पद्धतीने वाचलं त्या पद्धतीने वाचा, किंवा असं वाचलं तरी चालते. व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजेच काय, डिनॉमिनेटर आहे आणि यू काय आहे, न्यूमरेटर आहे. यू आणि व्हीच्या भाषेत वाचलं तरी चालते. वाचा. हॅलो. dy by dx is equal to v into derivative of u minus u into derivative of v by v square. डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. v square. ठीक आहे. व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. आता हे कसं ॲप्लिकेबल करायचं ते एक्झाम्पलमध्ये सांगेन मी. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असेल तर त्यावेळेला विचारा. किती नियम आहेत, हे 4च नियम आहेत. एकदा बेरजेचा नियम आहे. बेरजेचा नियम काय सांगतो, परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो बघा. बेरजेचा नियम असा सांगतो की दोन फंक्शनमध्ये जर बेरीज किंवा वजाबाकी असेल तर काय होतं, डेरिव्हेटिव्ह हे प्रत्येक फंक्शनला काय होतं, मल्टिप्लाय होतं. कसं होणार बघा, u इज इक्वल y इज इक्वल टू u प्लस ऑर मायनस v इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस ऑर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. बघा, एकदा v ला मल्टिप्लाय झालं, एकदा u ला मल्टिप्लाय झालं. नंतर प्रॉडक्ट रूल आहे. दोन फंक्शनमध्ये गुणाकार असेल, y इज इक्वल टू u इंटू v, त्यावेळेला दोन फंक्शनमध्ये जर गुणाकार असेल तर काय होणार की फर्स्ट इंटू पहिलं फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरं फंक्शन प्लस दुसरं फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आता तुम्ही लक्षात कसं ठेवणार, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ठीक आहे. आणि लास्ट वन क्वेश्चन रूल म्हटलं जातं. क्वेश्चन रूल काय सांगतो बघा, y इज इक्वल टू u डिवायडेड बाय v जर असेल तर काय करणार तुम्ही, yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय v स्क्वेअर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येईल ते लक्षात ठेवता येईल. ठीक आहे. तर हे 4 नियम आहेत. ज्या वेळेला आपले एक्झाम्पल आपण पूर्णपणे शिकवायला चालू करेन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर हे झालं काय, तुमचं रूल्स झाले. तर आता ह्याच्यातला पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, पहिला टाईप म्हणता येईल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट. बघा लक्षात घ्या, सोपा टाईप आहे हा, कंपोजिट फंक्शन. बघा पहिला टाईप आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन कधी असतं हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. द सिम्पल फंक्शन लाईक फॉर एक्झाम्पल साइन एक्स एक फंक्शन आहे. ठीक आहे. आता साइन एक्स दिसतोय तुम्हाला, हे पहिलं फंक्शन आहे बरोबर का. आता कंपोजिट फंक्शनमध्ये काय, फंक्शनमध्ये फंक्शन असतं बघा. कंपोजिट फंक्शन कशाला म्हटलं जातं, ज्या वेळेला फंक्शनमध्ये फंक्शन असतं त्यावेळेला काय म्हटलं जातं, पूर्णपणे कंपोजिट फंक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. आता साइन एक्स हे एकच फंक्शन आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं दिलं साइन इंटू रूट एक्स, तर दोन फंक्शन आहेत. पहिलं फंक्शन कोणतं, साइन एक्स जे तुम्हाला दिसतंय, आणि दुसरं फंक्शन काय, रूट एक्स. आता साइन एक्स हे फंक्शन पहिलं फंक्शन काय दर्शवतं, तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दर्शवतं. आणि रूट एक्स हे काय दर्शवतं, पूर्णपणे कोणतं फंक्शन दर्शवतं, अल्जेब्रिक फंक्शन दर्शवतं पूर्णपणे. ठीक आहे. म्हणजे फंक्शनमध्ये दोन फंक्शन असतील तर त्याला काय म्हटलं जातं, कंपोजिट फंक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे काय आपण डिटेलमध्ये परत बघूच. ठीक आहे. हे काय आता बघायची काही गरज नाही, तुमच्या हळूहळू लक्षात येईल की डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजेच काय, की फंक्शनमध्ये फंक्शन असतं. मग फंक्शनमध्ये एक फंक्शन असू शकतं, फंक्शनमध्ये दोन फंक्शन असू शकतात, फंक्शनमध्ये 3 फंक्शन असू शकतात, फंक्शनमध्ये 4 फंक्शन असू शकतात. काय फरक पडत नाही. आपल्याला डेरिव्हेटिव्ह आपले जर फॉर्म्युले व्यवस्थितपणे पाठ असतील तर आपल्याला हे फंक्शन काय करता येईल, काढता येईल. ठीक आहे. किंवा त्या फंक्शनचं पूर्णपणे काय करता येईल, डेरिव्हेटिव्ह घेता येईल. ठीक आहे. काय म्हणलं तुम्ही, फंक्शनमध्ये फंक्शन असेल तर त्याला काय म्हटलं जातं, कंपोजिट फंक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता आपण
नेमकं कंपोजिट फंक्शनमधला आपण एक थेरम बघणार आहे पूर्णपणे. थेरम परीक्षेला विचारला जातो बरं का. आता या डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला दोनच थेरम दिलेले आहेत, डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे. आता फंक्शन कंपोजिट फंक्शन आपण कशाला म्हटलं पूर्णपणे, की ज्या फंक्शनमध्ये फंक्शन असतं त्याला काय म्हणतो आपण, कंपोजिट फंक्शन म्हणतो. तर थेरमचं स्टेटमेंट काय सांगतं बघा, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू. काय लक्षात येते का बघा, डेरिव्हेटिव्ह मानताना आपण यू मानतो. एफ ऑफ यू म्हणजेच काय, फंक्शन विथ रिस्पेक्ट टू यू, बरोबर का. मग मला सांगा ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आपण पूर्णपणे बघा. फंक्शन विथ रिस्पेक्ट टू आपल्याला काय दिला आहे, यू दिला आहे. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेणार तुम्हीच सांगा. y इज इक्वल टू एफ ऑफ यू, बरोबर का. मग ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू मी काय घेणार, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू यू घेणार, बरोबर का. विथ रिस्पेक्ट टू काय घेणार, यू घेणार. आता वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काय येणार, डी यू बाय डी एक्स, बरोबर का. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू, आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू घेताना आपण एल एच एस साईडला आणि आर एच एस साईडला कशानं मल्टिप्लाय करणार आहे, कशानं मल्टिप्लाय करणार आहे, डी बाय डी यूनं मल्टिप्लाय करणार आहे बाळांनो. डी बाय डी यूनं काय करणार आहे, एल एच एस साईडला आणि आर एच एस साईडला काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. या वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू जर तुम्ही घेतला तर काय होणार बघा, डी बाय डी एक्स, सॉरी एकच मिनटं थांबा. आता फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय आहे तुमचं, यू आहे, बरोबर का. मग तुम्ही ह्याच्या एल एच एस साईडला आणि आर एच एस साईडला विथ रिस्पेक्ट टू कशानं मल्टिप्लाय करणार, यूनं. कसं बघा, डी यू बाय डी यू इंटू वाय इज इक्वल टू डी बाय डी यू इंटू एफ ऑफ यू. आता बघा, डी बाय डी यू, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काय, डी वाय बाय डी यू. बघा, डी वाय बाय डी एक्स ज्या पद्धतीने लिहितो त्या पद्धतीने तुम्ही काय लिहिलं, डी वाय बाय डी यू लिहिलं, इज इक्वल टू. आता एफ ऑफ यूचं विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह काय घेतलं आपण, यू घेतलं, तर काय येणार मला, एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एफ डॅश यू. काय आलं डेरिव्हेटिव्ह, एफ डॅश यू, एकदाच डेरिव्हेटिव्ह. 2 वेळा घेतल्यानंतर एफ डबल डॅश यू, 3 वेळा घेतल्यानंतर एफ डबल ट्रिपल डॅश यू, अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजेच फंक्शन विथ रिस्पेक्ट काय आहे बघायचं, इथे यू आहे तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं, यूनच घ्यायचं. म्हणजेच डी यू बाय डी एक्स एकदा एल एच एस साईडला मल्टिप्लाय करायचा आणि एकदा आर एच एस साईडला मल्टिप्लाय करायचा आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, काय अवघड नाही. ठीक आहे. एक मिनटं हे घालवतो. हां, सांगा मला हे लक्षात आलं का तुमच्या, की काय केलंय स्टेटमेंटमध्ये, काय केलंय तुम्ही स्टेटमेंटमध्ये काय केलं त्यांनी, की वायचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ यू घेतलेलं आहे. आता कंपोजिट फंक्शनचा थेरम आहे म्हटल्यानंतर फंक्शनमध्ये काय असणार आहे, ऑलरेडी फंक्शनच असणार आहे. ठीक आहे. वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू, एक मिनटं स्टेटमेंट मांडतं. वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू इज डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ यू, बरोबर आहे ना. y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ यू. असं काय लिहिलं तर एफ ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेऊ शकतो, यूज घेऊ शकतो, कारण फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय दिला आहे, यू घेतला आहे. मग मला सांगा ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल का, नाही येणार. बघा, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर हा पूर्णपणे काय येणार, कॉन्स्टंट येणार, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, पूर्णपणे 0 असतं. इथे लक्षात, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह पूर्णपणे काय असतं, 0 असतं. ठीक आहे. मग काय लिहिलं मी, y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ यू, बरोबर का, इज द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ यू. अँड अजून एक फंक्शन घेऊया, u इज इक्वल टू जी ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स हे पहिलं फंक्शन झालं आणि जी ऑफ एक्स हे दुसरं फंक्शन झालं, बरोबर का. फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय आहे तर एक्स आहे.
बरोबर का. इथं काय घेतलं, y इज इक्वल टू एफ ऑफ यू, आणि इथं काय घेतलं आपण, u इज इक्वल टू जी ऑफ एक्स. बरोबर का, म्हणजे अनादर फंक्शन. आता मला सांगा ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार तुम्ही, एक्सच घेणार. मग स्टेटमेंट काय होणार तुमचं सांगा, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन्स, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. बरोबर का, इज द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. म्हणजे ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला काय घेता येतं, एक्स घेता येतं. ठीक आहे, तर तुम्ही असं लिहिलं. मग मला सांगा हे दोन वेगवेगळे फंक्शन आहेत का नाही. आता हे y इज इक्वल टू एफ ऑफ यू आणि u इज इक्वल टू जी ऑफ एक्स, म्हणजेच काय की y इज इक्वल टू एफ ऑफ यू हे फंक्शन कशाशी रिलेटेड आहे, u इज इक्वल टू जी ऑफ एक्सशी. आलं का लक्षात. ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही एफ ऑफ यूनं घेतलं आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही कशानं घेतलं, जी ऑफ एक्सनं घेतलं. बरोबर का, म्हणजेच एक्सनं ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सनं घेतलं आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यूनं घेतलं. तर कॉम्पोजिट फंक्शन कसं तयार होईल बघा. स्टेटमेंट काय सांगते बघा, एक्स सच दॅट द कॉम्पोजिट फंक्शन. तुम्ही पुस्तकं घ्या बरं का, पुस्तकं जर पुढे ठेवलं तर चांगलं लक्षात येईल. कॉम्पोजिट फंक्शन काय, आपण डेरिव्हेटिव्ह बेसिकली काय म्हणतो, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स बरोबर का, एक्सनं लिहिता काय लिहिलं मी, जी ऑफ एक्स लिहिला आणि ब्रॅकेट कंप्लीट झाला. हे काय आहे तर कॉम्पोजिट फंक्शन आहे. बरोबर का, म्हणजे एफ ऑफ एक्स बरोबर का हे पहिलं फंक्शन आणि जी ऑफ एक्स हे दुसरं फंक्शन. तर एफ ऑफ एक्स न लिहिता काय लिहिलं आपण, जी ऑफ एक्स लिहिला. बरोबर का, काय लिहिला, जी ऑफ एक्स, आणि त्याच्यामध्ये फंक्शन आहे. म्हणजे हे तर किती फंक्शन दिसतात तुम्हाला, दोन फंक्शन दिसतात. पहिलं फंक्शन कोणतं, एफ ऑफ एक्स, आणि दुसरं फंक्शन कोणतं, जी ऑफ एक्स. बरोबर का, म्हणजेच हे जे तुम्हाला दिसतंय हे काय आहे, कॉम्पोजिट फंक्शन आहे. बघा कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की फंक्शनमध्ये फंक्शन असेल तर त्याला काय म्हणतात, कॉम्पोजिट फंक्शन म्हणतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा फंक्शनमध्ये दोन फंक्शन दिसतात इथं, एक एफ ऑफ एक्स, ती एक्सची किंमत काय, जी ऑफ एक्स आहे असं डोक्यात ठेवा, आणि दुसरं फंक्शन काय, जी ऑफ एक्स. बरोबर का, दोन फंक्शन तुम्हाला काय केलेले आहेत इथं दिलेले आहेत. तर एफ ऑफ एक्स, एक्स म्हणजेच काय, इथं एक्स म्हणजेच काय, यू आहे. बघा इथं यू, इथं यू आहे, इथं काय एफ ऑफ यू आहे, आणि यूची किंमत काय, जी ऑफ एक्स आहे. लक्षात येते का, वाय इज इक्वल टू काय, एफ ऑफ यू. बरोबर का, वाय इज इक्वल टू काय, एफ ऑफ यू. यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार तुम्ही, यूनच घेणार. बरोबर का, एफ ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार तुम्ही, यू घेणार. मग यूची किंमत काय, जी ऑफ एक्स, म्हणजे पहिलं फंक्शन कोणतं, एफ ऑफ यू. बरोबर का, एफ ऑफ यू हे पहिलं फंक्शन, यूची किंमत काय, जी ऑफ एक्स, आणि जी ऑफ एक्स म्हणजेच काय, फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग मला सांगा एफ ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू तुम्ही इथं काय घेणार, यूनच घेणार. बरोबर का, आणि जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथं काय घेणार तुम्ही, एक्सनच घेणार. हे लक्षात आलं का सांगा मला, वाय इज इक्वल टू एफ ऑफ इंटू जी ऑफ एक्स. बरोबर का, ह्याला काय म्हटलं जातं, कॉम्पोजिट फंक्शन म्हटलं जातं. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजेच काय, तर फंक्शनमध्ये फंक्शन आहेत. किती फंक्शन आहेत, दोन फंक्शन आहेत. एक पहिलं कोणतं, एफ ऑफ यू बघा, आणि यूची किंमत काय, जी ऑफ एक्स, आणि दुसरं फंक्शन काय आहे, जी ऑफ एक्स आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं का सांगा मला, कंपोजिट फंक्शनपर्यंत. ठीक आहे, मग मला सांगा इज अ डिफरन्शिएबल फंक्शन. बरोबर का, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय घेणार मला सांगा, मला ह्या कॉम्पोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय घेणार तुम्ही, विथ रिस्पेक्ट टू काय, एफ ऑफ जी ऑफ एक्स. बरोबर का, फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय, एक्स आहे. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार तुम्ही, एक्स घेणार. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू काय घेणार तुम्ही, एक्स घेणार. परत एकदा वाचून दाखवतो बघा, तुमच्या लक्षात येते का बघा, परत एकदा बघा. इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू इज द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ यू, वाय इज इक्वल टू एफ ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह काय घेणार तुम्ही, यूनं घेणार. बरोबर का, अँड यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स such that the composite function
वाय इज इक्वल टू फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन आहे एफ ऑफ यू इंटू काय यूची किंमत काय जी ऑफ एक्स, बरोबर का. म्हणजेच हे जे कंपोजिट फंक्शन दिसतंय हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू तुम्ही काय घेणार इथं विथ रिस्पेक्ट टू काय दिसतंय तुम्हाला एफ ऑफ जी ऑफ एक्स, बरोबर का. म्हणजेच हे कंपोजिट फंक्शन तुम्ही डेरिव्हेटिव्ह कशाने घेणार एक्सनं घेणार बघा. आणि हे सुट्टं सुट्टं जर केलं तर सुट्टं सुट्टं केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल की एफ ऑफ एक्स वेगळा दिसेल आणि जी ऑफ एक्स वेगळा दिसेल जसा इथं दिसतंय बघा. वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू आणि यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स. ठीक आहे. मग हे तुमच्या लक्षात आलं की हे कंपोजिट फंक्शन आहे. ठीक आहे. पुढचं पेज मी शेअर करतो एक मिनटं. मग देन स्टेटमेंट काय सांगते बघा, वर लिहितो बघा. देन स्टेटमेंट काय सांगते बघा, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du गुणुले du बाय dx. बरोबर, हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. वायचे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इज नथिंग बट LHS साईड आणि RHS साईड इक्वल दिसते बघा. पहिल्यांदा वायचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं तुम्ही u घेतलं, बरोबर का. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं तुम्ही u घेतलं, बरोबर का. आणि यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं तुम्ही x घेतलं, बरोबर का. यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं तुम्ही x घेतलं, बरोबर का. ह्याची व्हॅल्यू dy बाय dx येते असं त्यांचं म्हणणं आहे. येतेच ना. हे du आणि हे du कॅन्सल केलं तर काय दिसते तुम्हाला dy बाय dx. मग पहिल्यांदा वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u घ्यायचं बघा. इथं तुम्हाला दिलंय बघा एक्झाम्पलमध्ये वाय इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला एफ ऑफ यू दिलाय. म्हणजेच फंक्शन विथ रिस्पेक्ट टू यू दिला म्हणजे इथे तुम्हाला व्हॅल्यू कशाची भेटली dy बाय duची भेटते का बघा. dy बाय du इज इक्वल टू एफ डॅश यू आणि नंतर यूची किंमत काय दिली आहे बघा इथं जी ऑफ एक्स दिली आहे, बरोबर का. यूची किंमत काय दिली आहे जी ऑफ एक्स, बरोबर का. मग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय आहे एक्स आहे. मग यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला काय घ्यायचं आहे एक्स तर घ्यायचं आहे का नाही. du बाय dx इज इक्वल टू जी डॅश एक्स. हे लक्षात येते का बघा. म्हणजेच dy बाय du आणि du बाय dx इज नथिंग बट बाय dy बाय dx, बरोबर का. ह्याला कोणता नियम म्हटलं जातं चेन रूल म्हटलं जातं बघा. ह्याला कोणता नियम म्हटलं जातं चेन रूल, बरोबर का. ह्याला कोणता नियम म्हटलं जातं चेन रूल म्हटलं जातं बघा. चेन आहे का नाही dy बाय du, बरोबर का. नंतर du बाय dx अशी चेन दिसते का तुम्हाला, बरोबर का. ह्याला काय म्हटलं जातं पूर्णपणे चेन रूल म्हटलं जातं. आता चेन रूल कसा मांडला जातो बघा. dy बाय du ही पहिली चेन झाली. नंतर du बाय dx च्या जागी मी इथं dv बाय dx लिहितो इंटू dx बाय dv. थांबा जरा एक मिनटं. चेन रूल लक्षात चेन रूल लक्षात आला. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हे du गेट काय करायचं पूर्णपणे कॅन्सल करायचं. व्हॅल्यू कशाची येते dy बाय dx ना, बरोबर का. म्हणजेच कधी हे वापरला जातो रूल पूर्णपणे ज्या वेळेला दोन फंक्शन दिले जातात y इज इक्वल टू एफ ऑफ यू आणि u इज इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजे पहिलं फंक्शन हे दुसऱ्या फंक्शनशी काय आहे पूर्णपणे रिलेटेड आहे बघा. पहिलं फंक्शन u मध्ये आहे आणि दुसरं फंक्शन कशामध्ये x मध्ये आहे, बरोबर का. म्हणजेच पहिलं फंक्शन हे दुसऱ्या फंक्शनशी काय आहे रिलेटेड आहे. म्हणजे एका फंक्शनमध्ये कोणतं फंक्शन असणार आहे दुसरं फंक्शन असणार आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया थेरम सिद्ध करूया. त्याचं आपण काय देणार आहे इथं प्रूफ देणार आहे आणि चेन रूल कसा आला हे आपण काय करणार आहे पूर्णपणे दाखवणार आहे. ठीक आहे. तर राहिलेला जो पार्ट आहे म्हणजे हे जो प्रूफ ते आपण उद्याच्याला बघूया. ठीक आहे. आतापर्यंत आपण एकच पॉईंट बघितला आहे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. पुस्तकं घ्या सर्वांनी. पुस्तकं पुढे ठेवून जर तुम्ही बघितलं तर तुमच्या जास्त लक्षात येईल. ठीक आहे. पुस्तक